मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये आता पुन्हा 4109 कोटी रुपयांची घट। एकेकाळी 91,000 कोटींवर असलेल्या ठेवी 4 वर्षात 81,000 कोटींवर। या घसरणीवर आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये वादळी चर्चा झाली आहे। मुंबईवर पाणी संकट असताना मोडक सागर धरणाला गळती, तर धरणाचं पूर नियंत्रण दरवाजाचे रबर सील नादुरुस्त। दुरुस्तीसाठी मुंबई पालिका 98 लाख खर्च करणार। जूनमध्ये विदर्भात सरासरीच्या 39% कमी पाऊस। गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये स्थिती अतिशय चिंताजनक। गोंदियामध्ये 74%, गडचिरोलीमध्ये 71%, तर भंडारा जिल्ह्यामध्ये 61% कमी पाऊस। मुंबईकरांकडून नागरी समस्यांसंदर्भात महापालिकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तक्रारी वाढल्या। मुंबईतील नागरिकांच्या तक्रारींमध्ये 59% वाढ। पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन यासह प्रदूषण यासंदर्भातल्या सर्वाधिक तक्रारी। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह किती महिने बंद ठेवणार? महासभेमध्ये बंद असलेल्या नाट्यगृहावरून भाजप नगरसेवक आक्रमक। महापौर, उपमहापौरांनी संयुक्त पाहणी करून नाट्यगृह तातडीनं सुरू करण्याची केली मागणी। पेसा कर्मचाऱ्यांचं मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन, तर 3000 पैकी 2000 पेसा कर्मचाऱ्यांना सरकारनं अचानक काढून टाकल्यामुळे हे कर्मचारी आक्रमक। गडचिरोली ते नंदुरबार सर्व आदिवासी जिल्ह्यांमधील पेसा कर्मचारी यावेळी एकवटले होते। पुणे जिल्ह्यामध्ये निकृष्ट बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्री प्रकरणी 27 कृषी परवाने निलंबित। राज्यातील राज्यव्यापी मोहिमेमध्ये गेल्या 3 महिन्यात एकूण 11,119 परवाने निलंबित। कारवाईमध्ये 5 कोटी 32 लाख रुपयांचा साठाही जप्त। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम। वाहनांची कसून तपासणी करत विनापरवाना चालक, कागदपत्रांशिवाय वाहनं आणि काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई। आता बघूयात देश विदेशातल्या टॉप 9 घडामोडी। गोव्यात पुढील 60 दिवस समुद्रात जाण्यास पूर्णपणे बंदी। पाण्यामध्ये उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। पर्यटकांना समुद्रकिनारी फिरण्यास मुभा, मात्र पाण्यात जाण्यास बंदी। अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात आता तपासाला वेग, तर दान मोजणीची जबाबदारी असलेले कर्मचारी आणि संबंधितांच्या उत्पन्न आणि मालमत्तेची चौकशी। पोलिसांसह महसूल विभागाच्या पथकाकडून सुद्धा तपास। नायरा एनर्जीजकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात करण्याचा निर्णय। डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये कपात करण्याची घोषणा। 370 रुपये बिर्याणी व्हिडिओ प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका। डिजिटल कंटेंटसाठी स्वतंत्र नियामक चौकट तयार करण्याची याचिकेतनं मागणी। स्टँडअप कॉमेडी, पॉडकास्ट, लाईव्ह स्ट्रीमिंगसह सर्व डिजिटल कंटेंट्सचा समावेश नियामक चौकटीमध्ये करण्याची यातनं मागणी। राजस्थानमधील दौसा जिल्ह्यामध्ये दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात। धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग लागून बस पेटली। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। आसारामच्या शिक्षेला स्थगिती देण्यास आता सुप्रीम कोर्टाचा नकार। आसारामनं दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टानं राजस्थान सरकारकडून मागितलं उत्तर। 2 आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचेही निर्देश। जर्मनीमधील हॅम्बर्ग या ठिकाणी 45वी आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा विरारचा हार्दिक पाटील पहिला भारतीय ठरलाय। पालघर जिल्ह्यातील हार्दिक पाटीलनं जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा डौलानं फडकवला। अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर मोठा हल्ला। पाकिस्तानमधील आयसिसच्या तळांवर ड्रोन हल्ले। बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतातील एकूण 3 ठिकाणच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याची माहिती।